गिफ्ट हॅम्पर द्या जे गिफ्ट हॅम्पर कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालंय। आणि त्यानंतर नक्कीच आपण संदेश वकारे विजय चौधरी याला के मडवी आणि संघमालक संजय मडवीनी प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर केलं आहे, त्याचं वितरण होतं के मडवी याच्या शुभ हस्ते। त्यानंतर सदा मात्रे आपण देखील यायचं आहे, आपल्या देखील 1000 रुपये आहेत। आई गावदेवी सोनाले संघाचे संघ मालक संजय मडवीकडून 1000, त्यानंतर सुनील मालीसाठी संजय मडवीकडून 1000 आणि के मडवीकडून 500, सदा मात्रेला 1000। सदा मात्रे यांच्यासाठी संघ मालक संजय मडवीनं, त्यानंतर के मडवी यांच्याकडून 500 आणि संजय मडवीकडून 1000। सुनील मालीसाठी हे पारितोषिक अभिनंदन ऑल टीम आई गावदेवी सोनाले। तर आपण जाऊया सामन्याकडे। नक्कीच त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय। प्रशांत ट्रेडर्स कालवार टीमचे सर्वेसर्वा अर्थात संघ मालक योगेश पाटील दादांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। वेलकम, या स्पर्धेनिमित्त आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। तर सुपर 8 मधला चौथा सामना मैदानातून सुरू होतोय। अमर स्पोर्ट कासने आणि गावदेवी भादवाड संजयभाई मात्रे यांचा संघ आपण पाहतोय। पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू झाला आणि संघने एक विलास पाटील P1चं पहिलं षटक टाकतायत। 4 चेंडू टाकलेत, 4 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत। नक्कीच या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त झेल जो खेळाडू घेईल त्या खेळाडूसाठी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष मनोज पाटील दापोडे यांच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर आहे। नक्कीच्या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे। ठाणे जिल्ह्यातील एक दमदार व्यक्तिमत्व हेमांजी गुलवी मुसाबाई संजयभाई मात्रे यांचे सहकारी हेमांजी गुलवी मुसाबाई आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे पदाधिकारी आणि जोशी 11 भादवाड हे संघाचे करता धरता हेमांजी गुलवी मुसाबाई आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। संजयभाई मात्रे यांच्या संघाला अगदी चेरप करण्यासाठी ते देखील या स्पर्धेला इथे सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत। हेमांजी गुलवी मुसाबाई हेमांजी गुलवी आपला BPL 2024 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय। सुपर 4 मध्ये सुपर 3 संघ दाखल झालेत। बर्फानी बाबा टेमघर, पृथ्वी 11 कुंदवली आणि आई गावदेवी सोनाले या संघातून बघूया कुठला संघ सुपर 4 मध्ये दाखल होतोय। नक्कीच मागच्या मॅच मध्ये विजय चौधरी ठरला होता मॅन ऑफ द मॅच आणि विजय चौधरीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत। त्याचबरोबर अभिनंदन केले जात आहे जागृत मराठा रानाळ टीमच्या वतीने। त्याचबरोबर सर्वेसर्वा प्रदीप पप्पूशेठ पाटील यांच्या माध्यमातून धन्यवाद। या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। हेमांजी गुलवी यांच्याकडून या स्पर्धेला आणि खास करून संजयभाई मात्रे यांच्या संघाला त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत। हेमांजी गुलवे मुसाबाई मॅजिक बॉक्स मध्ये त्यांचं शुभागमन झाले। त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर ते येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। अरविंदजी बोरी साहेब आणि कुंदनजी पाटील साहेबांच्या वतीने आणि संपूर्ण संघटनेच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं होतं। आपण मुख्य व्यासपीठावरती या जोशी 11 भादवाड नवीन 40+ संघाचे करता धरता आणि ठाणे जिल्ह्यातील एक दमदार व्यक्तिमत्व हेमांजी गुलवी मुसाबाई 1 ओव्हर 12 धावा गोटीराम आणि नानू
थँक्यू जोरी खेळपट्टीवर बोलूया आपण व्यासपीठावर. मित्र, आपण या स्पर्धेमध्ये एक संघ पाहिला, प्रशांत ट्रेडर्स कालबार, आणि त्या टीमचे ओनर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी सन्माननीय अरविंद भोईर साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. साई साक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय SEO BP स्पोर्ट इताडे टीमचे सर्व यांच्या माध्यमातून प्रत्येक ओनरसाठी एक आकर्षक मोमेंटोज या ठिकाणी बनवलं गेलं आहे. नक्कीच तो स्वागत सत्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश पाटील कलबार टीमचे सर्व यांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलं आहे. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. दुसऱ्या ओव्हरसाठी P2 मध्ये फुलाजी पाटीलला विलास पाटील आणि संजयभाई म्हात्रेंनी दुसऱ्या ओव्हरसाठी आमंत्रित केलेले आहे. एक ओव्हर एक चेंडूचा खेळ संपला आहे. धावसंख्या 13. वेलकम जगदीशजी नाईक, वंडरबाब भिवंडी, अध्यक्ष चषकाचा विजेता संघ जगदीश नाईक यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभागमन होतोय. जोशी 11 भादवड हे संघ नवीन 40+ अध्यक्ष चषकाचा विजेता संघ, आणि नक्कीच जगदीश नाईक यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. संजयभाई म्हात्रे यांच्या संघाला त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत, आणि संपूर्ण या भिवंडी प्रीमियर लीग 2024 साठी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. वेलकम वंडरबाब भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधला एक स्टार खेळाडू जगदीश नाईक यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन. अरविंदजी भोईर साहेब, प्रदीपजी जोशी आणि कुंदनजी पाटील साहेबांच्या वतीनं आपलं या BPL 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू हवेमध्ये आहे, बघूया क्षेत्ररक्षक पोचतायत झेल पर्यंत, आणि चांगला झेल, फलंदाज बाद नानू सुतार. अमर स्पोर्ट कासने या संघाचा हा खेळाडू. फुलाजी पाटील इथे चेंडूला अगदी लेट कट केलेला आहे. चेंडू चालला अगदी डीप दरम्यानच्या रिझनमध्ये. 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत गणेश पाटीलनं. अमर स्पोर्ट कासने संघाचा एक स्टार खेळाडू. नक्कीच यानंतर आपण जगदीशजी नाईक यांच्या स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. या ओव्हरनंतर 2 चेंडूचा खेळ या दुसऱ्या ओव्हरचा शिल्लक आहे. फुलाजी पाटील इनसाइड आउट फटका खेळले तर चेंडू येतो डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, अप्रतिम. संजयभाई म्हात्रे यांनी फुलाजी पाटील यांचा पुरेपूर फायदा या संपूर्ण स्पर्धेमध्ये करून घेतलेला आहे. रवींद्र तरेसर देखील प्रत्येक सामना पाहण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. 2 धावींनी संघाची टोटल पोचले ती 19. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग 2024 अध्यक्ष चषक आपण पाहतोय. अरविंदजी भोईर साहेब आणि कुंदनजी पाटील साहेबांची संकल्पना खूप चांगली होती. अगदी अध्यक्ष चषकाचं
टाटामाटात त्यांनी ते आयोजन केलेलं आहे गुरुदत्त चौथ्यावा क्रीडानगरीमध्ये. आणि अपार मेहनत आजच्या चौथ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. प्रदीप जोशी साहेब असतील, अरविंदजी भोईर साहेब, कुंदनजी पाटील साहेब आणि संपूर्ण संघाचे सर्वच पदाधिकारी, उपाध्यक्ष, सदस्य, सल्लागार सर्वांची अपार मेहनत या स्पर्धेमधून आपल्याला पाहायला मिळते. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. वंडरबॉय भिवंडी जगदीश नाईक यांचा आपण एक शुभ सन्मान कंप्लीट करूया. अध्यक्ष साहेबांना विनंती आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आपण एक शुभ सन्मान इथे कंप्लीट करू. नक्की जगदीश नाईक यांच्याबद्दल मी आवर्जून उल्लेख करेन. नवीन 40+ अध्यक्ष चषकाचा जो अंतिम सामना चौथ्यावा मानकुली बी या संघाला पराभूत करून हा चषक पटकवण्याचा मान जगदीश नाईक यांच्या संघाने पटकावला होता. आणि त्या अंतिम सामन्यातून चांगली कामगिरी जगदीश नाईक यांची राहिली होती. आणि त्यांचा शुभ सन्मान अरविंदजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. नक्की स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांनी पारितोषिक पटकावलं होता. चांगले झेल देखील त्या अंतिम सामन्यातून जगदीश नाईक वंडरबॉय भिवंडी यांनी पकडले होते. आणि चौथ्यावा मानकुली बी या संघाला घरच्या होम ग्राउंडवर अध्यक्ष चषकामध्ये अंतिम सामन्यातून पराभूत करून तो चषक जोशी इलेव्हन भादवड या संघाने पटकावला होता. बघूया संजयभाई म्हात्रे यांच्या संघाला अगदी ते चेअरअप करण्यासाठी ते उपस्थित झालेत मान्यवर कक्षामध्ये. अध्यक्ष साहेबांच्या वतीनं त्यांचं स्वागत सन्मान देखील झालेला आहे. 50-50 संजयभाई म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू सही ठिकाणी पे गणेश पाटीलला भेट केलाय. काय कमालीचा चेंडू, परफेक्ट वाईट यॉर्कर. यष्टी रक्षक आपण विलास पाटील भिवंडी तालुक्यातील एक लेजेंड क्रिकेटर यांना पाहतोय. संजयभाई म्हात्रे यांच्या संघाचे ते संघ नायक आहेत. हा फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, सेफ लँड होतो चेंडू. संजयभाई म्हात्रेने प्रयत्न जरूर केलाय. 2 धावा येतील. दोन्ही धावसंख्या 24. 2 ओव्हर 2 चेंडू 24 धावा. आई गावदेवी सोनाले संघ सुपर 4 मध्ये पोहोचलाय. विजय चौधरीला 1000, सदा म्हात्रेला 1000, सुनील मालीला 1500 हे पारितोषिक कैलास मडवी आणि संजय मडवीनी देऊ केलेले आहेत. संजय म्हात्रे षटकातील पुढील चेंडू इथे दांडी गोल. गणेश पाटील इथे मोठा विकेट, मोठा मासा गला लागलेला आहे गावदेवी भादवड संघाच्या. आज गोलंदाजांनी अक्षरशः फलंदाजांची भांबरी उडवली आहे. आजच्या चौथ्या रात्रीमध्ये फलंदाजापेक्षा गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिलेली आहे. आज सुपर 8चा जेव्हा पहिला सामना सुरू झाला, बर्फाने बाबा टेमघर संघाने कृष्णा इलेव्हन कारिवली संघाला पराभूत केलं. त्यानंतर शिवनेरी स्पोर्ट आमने संघाला पृथ्वी इलेव्हन गुंदवली संघाने पराभूत केलं. त्यानंतर स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरवाडा संघाला आई गावदेवी सोनाले संघाने पराभूत केलेला आहे. आणि या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल जे आपण नाणेफेकी या इनिंग नंतर करणार आहोत, बर्फाने बाबा टेमघर आणि पृथ्वी इलेव्हन गुंदवली. तयार राहा आपण. त्यानंतर बघूया सोनाले संघासमोर दुसऱ्या सेमीफायनल सामना खेळण्यासाठी गावदेवी भादवड की अमर स्पोर्ट कासने. चांगली स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा येऊन पोहोचलेली आहे. इथे फलंदाज द्वारकानाथ म्हात्रे आलेत. गोटीराम आणि द्वारकानाथ एकाच संघातील 2 खेळाडू. इथे 3 धावा पूर्ण की अपूर्ण, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. गुंदवले आणि टेमघर पद्माकर चौधरी साहेब आणि दीपक पाटील असा पुढील सामना होईल. नितीन गवली
आणि कालुराम भुईर संघनायक आपण तयार राहा. यानंतर नाणेफेकी आपण करणार आहोत. फलंदाज सेफ आहेत. 3 धावा पूर्ण होतील. संजयभाई म्हात्रे यांनी 50-50च्या तिसऱ्या ओव्हरमधले आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 5 धावा दिलेत, 1 गडी बाद केले. म्हणजे अजून 2 मध्ये आता धावा त्यांना रोखायचे आहेत. 11 धावा रोखायचे आहेत. नक्कीच 50-50चं ओव्हर संजयभाई म्हात्रे यांच्या पक्षात जाईल की फलंदाजी करणाऱ्या भगवान भोईर यांच्या अमरस्फोट कासने या संघाच्या बाजूने जाईल. इथे हा चेंडू अगदी गोटीरामनं हलक्या हातानं खेळून काढलाय. फक्त आणि फक्त एक सिंगल. संजय भाईचं हे 50-50चं ओव्हर खूप चांगलं आहे. धावसंख्या 28. 2 ओव्हर 5 चेंडू 2 बाद 28. अमरस्फोट कासने इथे हा फटका उडवलाय. द्वारकानाथ म्हात्रेनं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर उडवलं. 6 धावांसाठी षटकार. संजयभाई म्हात्रे यांच्या 50-50च्या ओव्हरमध्ये धावा आलेत 12. म्हणजे 6 धावा इथून मायनस होतील अमरस्फोट कासने संघाच्या धावसंख्येतून. धावा 34 झाल्या होत्या. म्हणजे जो षटकार मारलाय तो षटकार कुठेतरी वाया गेलाय. 6 धावा आल्या. नक्कीच फायदा झालाय कारण की धावा 6 मिळाल्या आणि 6 धावा मायनस देखील झालेले आहेत. म्हणजे 28 वर पुन्हा एकदा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा पहिला सेमीफायनल भिवंडी प्रीमियर लीग 2024 अध्यक्ष चषकाचा पहिला सेमीफायनल होईल. बर्फानी बाबा टेमघर आणि पृथ्वी 11 गुंदवली. मान्यवर कक्षामध्ये आज मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष अरविंदजी भोईर, सचिव प्रदीपजी जोशी, प्रशांत ट्रेडर्स कालवारचे संघ मालक योगेश पाटील, नितीन पाटील दापोडे, संतोष म्हात्रे काल्हेर, ज्ञानदेवदादा पाटील, मनोज भाऊ पाटील, चिंतामण पाटील, संजयजी म्हात्रे आणि जितेंद्र पाटील यांची सर्व मान्यवर मंडळी. स्लॉग सेफ चांगला संपर्क. गोटीराम यांनी चेंडूला अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला खेळलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात गोटीराम धावचित बाद. फटका चांगला होता. अगदी टायमिंग सुरेख. काय चांगला फटका खेळले होते. मात्र इथे दुसऱ्या धावीची गरज होती का. शरद हलके आलेत. अमरस्फोट कासने संघाचे संघनायक जादूगर कैलास नाईक. ओव्हर नंबर 4. पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि सांगिकेश. धावा बनलेत 29. शरद हलके. बघूया द्वारकानाथ म्हात्रे, गावदेवी रांजणवली या संघाचा खेळाडू. शरद हलक्यानं पहिला चेंडू काऊ कॉर्नर रिजनला केला. रत्नाकांत म्हात्रे तिथे उपस्थित. कैलास भोईरकडून नक्कीच किरण म्हात्रे आणि रत्नाकांत म्हात्रेला शुभेच्छा आहेत. दिवसभर दिवा संघाचा खेळाडू. धावसंख्या 30. जादूगर कैलास नाईक.
कोंड्रोबा भिवंडी जगदीश नाईक यांचे सहकारी काही जोशीलवान भादवाड हे संघामध्ये खेळत आहेत. नवीन 40+ संघटनेमध्ये काही संजयभाई म्हात्रे यांच्या सिनियर 40+ मध्ये हे खेळाडू पाहायला मिळतात. लालचंद तरेनं टिपला झेल, फलंदाज बाद धोरकणात म्हात्रे. धक्के पे धक्का दे धक्का. अगदी गावदेवी भादवाड संघाने आतापर्यंत अमरस्फोट कासने संघाचे 4 मोरे टिपलेले आहेत. गोटीराम, नानू, गणेश पाटील आणि द्वारकानाथ म्हात्रे. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे. धावा फक्त 30, गडी बाद झाले 4. नवीन फलंदाज परेश महाजन, चिरोबा कोण या संघाचा खेळाडू. परेश महाजन देखील एक चांगला खेळाडू आहे, चांगला पंच देखील आहे. भिवंडी तालुक्यामध्ये एक नामवंत असं पंच म्हणून परेश महाजन सरांचा उल्लेख आपण नेहमी करतोय. 9 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत आणि धावा 30. कैलास नाईक ओव्हर द विकेटनं चांगला चेंडू, अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये पहिल्या चेंडूची फेकी परेश महाजन यांच्यासाठी. एक सिंगल, सिंगलना धावसंख्या 31 धावा झालेत. नितीन पाटील यांनी देखील आज या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. दापोडे गावचे समाजसेवक, उद्योजक आणि या स्पर्धेसाठी त्यांनी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आम्हाला गिफ्ट हॅम्पर देखील स्पॉन्सर केलेले आहेत. नितीन पाटील आपलं देखील स्वागत आहे. नितीन रामनाथ पाटील. इथे एका पाईच्या स्वरूपात धावा ॲड होईल. कासने संघाच्या फलकावर भाऊ पाटील, माइंड फॉर खारबाव आणि सुनील म्हात्रे पिंपलास ही पंचांची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. आमचे तिसरे पंच सुरेश घरत सर कारिवली या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी. इथे या चेंडूवर बघूया, एक सिंगल तर कंप्लीट केलेली आहे. वेलकम वेलकम, सुस्वागतम. संस्थापक अध्यक्ष कुंदनजी तुळशीराम पाटील साहेबांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. नक्कीच या स्पर्धेची संकल्पना अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांची आणि कुंदनजी पाटील साहेबांची साक्षात त्यांनी उतरवलेली आहे. स्पर्धा अतिशय चांगली त्यांनी आयोजन केलेले आहे. भिवंडी प्रीमियर लीग 2024 अध्यक्ष चषक. नक्कीच अरविंदजी भोईर साहेबांचं देखील या स्पर्धेला 51,000 आणि सर्व ट्रॉफीज. त्यानंतर कुंदनजी पाटील साहेबांकडून देखील 23,023. पद्माकर चौधरी साहेबांकडून देखील 51,000. स्पर्धेचा खर्च खूप मोठा आहे आणि जी स्पर्धेची संकल्पना होती ती संकल्पना त्यांनी साक्षात उतरवलेली आहे. आज स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोचलेली आहे. अरविंदजी भोईर यांची देखील अपार मेहनत, कुंदन पाटील साहेबांची मेहनत, प्रदीपजी जोशी साहेबांची देखील मेहनत आणि संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि संघ मालकांची, सर्व खेळाडूंची ही स्पर्धा भरवण्यासाठी चांगली मेहनत आपण पाहतोय. सर्वांचे आभार अध्यक्ष साहेबांच्या वतीनं. गोलंदाज विनोद, भरपूर शपल क्रॉस झाले होते. शरद हलके. इथे फलंदाज बेस पडली नाही बघा. बेसनं इशारा दिलाय फलंदाज पोचल्यानंतर. बेल स्ट्रीप झाली नव्हती, बेल्सला स्पर्श झाला होता. परेश महाजन यांना नक्कीच तिथे जीवनदान म्हणावं लागेल. बघा भाऊ पाटील आलेत. सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील. संजयभाई म्हात्रे असतात. चेहऱ्यावर हास्य मुद्रा पाहायला मिळतोय. धावसंख्या 35. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8:40 झालेली आहेत. इथे या चेंडूवर एक सिंगल धाव परेश महाजन आणि शरद हलकेने कंप्लीट केले. लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 36.
इथे हा चेंडू चांगला वलवलाय, फिरवलाय गोलंदाज विनोदनं. डॉट बॉल. रवींद्र तरेसर गावदेवी बादवड संघाचे कोच आहेत. रवींद्र तरेसर नेहमीच संजयभाई म्हात्रे यांच्या टीमला चांगलं सहकार्य केलेलं आहे. शरद म्हात्रे असतील, ज्ञानेश्वर म्हात्रे असतील, त्यानंतर प्रदीप पाटील असतील, संजयभाई म्हात्रे यांचे खंदे समर्थक आहेत. त्यानंतर दीपक तरे, संतोष तरे यांच्याकडून देखील संजयभाई म्हात्रेने शुभेच्छा आहेत. इथे हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय, चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉप, शॉर्ट थर्ड मॅनला कुंदन पाटील साहेबांच्या कटआउटला चेंडू धडकतोय. चौकार आलाय. या चौकाराने धावसंख्या 40. शेवटचा एक चेंडू म्हणजे 29 चेंडू टाकलेत आणि 40 धावा लागलेले आहेत. चला पुढील दोन्ही संघनायक पहिल्या सेमीफायनल सामन्याची नाणेफेकी आपण करणार आहोत. आर.के. बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये बर्फानी बाबा टेमगार आणि पृथ्वी इलेव्हन कुंदवली. शेवटचा चेंडू विनोद आणि हा चेंडू देखील जाईल त्याच दिशेनं. जणू काही रिप्लाय आपण पाहतोय. चौकार आलाय. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 8 धावा विनोदनं खर्च केलेत. संघाची टोटल अमरस्फोट कासने 4 बाद 44 आणि विजयाचं लक्ष्य आहे 45 धावांचं सुपर 4 मध्ये जाण्यासाठी गावदेवी भादवडे संघाला. ओव्हर टू संदेश वखारे. खूप खूप धन्यवाद कालीराम खेनी. पुढच्या टॉसकडे आपण बोलणार आहोत. नक्कीच मी विनंती करेन प्रशांत ट्रेडर्स कालवार टीमचे सर्वेसर्वा योगेश पाटील आपण आम्हाला जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. प्रशांत ट्रेडर्स कालवार टीमचे सर्वेसर्वा सन्माननीय योगेश पाटील आपण आम्हाला जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. भिवंडी प्रीमियर लीग BPL अध्यक्ष चषक 2024 मधील पहिला सेमीफायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरा करा. पृथ्वी इंटरप्राइजेस गुंदावली विपक्ष बर्फानी बाबा टेमगर या 2 टीममध्ये या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच देवेश स्पोर्ट पायगाव उमेश देवलीकर आणि योगेश देवलीकर यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. धन्यवाद योगेश देवलीकर. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले आहेत. देवेश स्पोर्ट कडून देखील शुभेच्छा आहेत. धन्यवाद. ओव्हर टू संदेश वखारे. यस टॉस या ठिकाणी उडवला जातोय. BPL असं म्हणणं आहे मात्र त्या उलट आलंय. तर योगेश पाटील दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. नक्कीच BPL असं म्हणणं होतं कुलमान कालुराम भोईरचं मात्र त्या उलट आलंय. टॉस नितीन गवलीने जिंकलाय. अर्थातच पृथ्वी इंटरप्राइजेस गोंदावले टीमचा कॅप्टनने टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय काय करणार? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. नक्की क्षेत्ररक्षण करत असताना मात्र या मॅचमध्ये समोर आपण पाहतोय बर्फानी बाबा टेमगर संघ देखील भरपूर फॉर्ममध्ये आहे. या टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? साधारणतः 50+ आसपास आम्ही रोखण्याचा त्यांना प्रयत्न करू. आज आपण जर पाहिलं तर पहिल्या 3 मॅचेसचा विचार केला तर रन्स होत नाही आहेत. त्या हिशोबाने काय रणनीती असेल आता तुमची? आमची रणनीती असेल की असं की त्यांना कमीत कमी धावात म्हणजे अगोदरच्या 3 दिवसाचा विचार केला ना तर धावसंख्या जास्त होत होती. पण आता साधारणतः 45 ते 50 पर्यंत त्यांना रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न की आता तर तुम्ही सेमीफायनलपर्यंत पोहोचलात. बक्षीस 100% तुम्हाला लागू झालं आहे. परंतु कोणत्या चषकावर नजर आहे? निश्चितच अंतिम चषकावर नजर असेल आमची. कशा प्रकारचा माहोल आहे टीममध्ये? एकदम आनंदाचं वातावरण आणि चांगलं वातावरण आमच्या टीममध्ये आहे. धन्यवाद. तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. यस
नक्कीच त्यानंतर टीम बर्फानी बाबा टेमघरचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत कुलमान कालूराम भोईर. टॉस जर जिंकला असता तर काय केलं असतं? बॅटिंगच आम्ही सर्व बॅटिंगमध्येच आम्ही जिंकलेलो आहे. कुठपर्यंत धावांना नक्कीच मजल मारण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 60+ राहील कारण नाईटची 7 तेवढं रन. आपण जर या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहिलं तर 50-50 ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. याआधी कमिटीने डिसिजन घेतला होता की हा जो डिसिजन आहे तो आपण फक्त आणि फक्त लीग मॅचेसपर्यंत मर्यादित ठेवू, मात्र त्यानंतर देखील खेळवला जातोय. या रूलबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय? वैयक्तिक मत म्हणजे असं की सर्व खेळाडूंचीच चॉईस होती का आपण 50+चा रूल आणावा. तेवढ्यापुरतीच होता साखलीपर्यंत, पण खेळाडूंनी प्रेशर मारल्यामुळे हा रूल वाढवण्यात आला. नक्कीच जाणं तीच तर खरी मजा आहे या मॅचच्या माध्यमातून. तर या ठिकाणी टॉस जिंकलाय टीम गुंदावलीचा कॅप्टन आहे. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी बर्फानी बाबा टेमघर टीमला इन्व्हाइट केलाय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कालेराम केनी केनी केनी. खूप खूप धन्यवाद संदेश वकारे. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल ची नाणेफेकी संपन्न झालेली आहे आणि नाणेफेकी जिंकून पृथ्वी 11 गुंतवली संघाचे संघनायक नितीन गवलीनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी बर्फानी बाबा टेमघर संघाला आमंत्रित केलेले आहे. तत्पूर्वी जाऊया आपण ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. सुपर 8 मधली शेवटची मॅच गावदेवी भादवाड आणि अमर स्पोर्ट कासने. विजयाचं लक्ष आहे 45 धावांचं. बघूया आई गावदेवी सोनाले संघासमोर दुसरा सेमीफायनल सामना कोण खेळेल, कासने की भादवाड, याचं उत्तर आपल्याला या इनिंग नंतर मिळेल. तत्पूर्वी ऐकूया संदेश वकारे यांचा आवाज. यस खूप खूप धन्यवाद. द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी कालेराम केनी. वळूया आपण मॅचच्या दिशेने. 45 धाबांचं एक माफक लक्षच म्हणावं लागेल. आज आपण पहिल्या 3 मॅचेसचा विचार केला तर नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये रन्स पाहायला मिळत नाही आहेत तेवढ्या. कालपर्यंत नक्कीच गोलंदाजांची धुलाई आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आज रन्स होत नाही आहेत. त्या दरम्यान हा फटका चांगला आहे, चांगला प्रयत्न देखील झाला आहे त्या ठिकाणी, मात्र बॉल अडत नाही आहे, निघून जातोय सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. षटकातील पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आला ह्या पहिला चौकार. अतिशय सुरेख फटका. आपण या फटक्याचा विचार केला तर वेट केला, टायमिंग सेट केला आणि त्यानंतर कट केला होता. चांगला फटका जादूगर कैलास नाईकच्या बॅटमधून. पहिला बॉल पहिला चौकार. अकाउंट ओपन झालंय त्या ठिकाणी. नक्कीच प्रत्येक मॅचमध्ये आपण जादूगर कैलासचा विचार केला तर वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चौकारासोबत अकाउंट ओपन केलंय. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक डीप मिडविकेटला आहे. चेंडू उचलला जातोय. शरद हलके नक्कीच थोडी चुकी करतात त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. फक्त आणि फक्त 45 धावांचं लक्ष आपल्या टीमने उभं केलंय, हे विसरून चालणार नाही आहे अमर स्पोर्ट कासने टीमला. प्रत्येक धाव जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक धाव तुम्हाला वाचवावी लागेल या ठिकाणावरनं. आपल्या गोलंदाजाला साथ देणं खूप गरजेचं आहे, कारण गावदेवी भादवाड टीममध्ये अगदी खोलवर फलंदाजी आहे. लालचंद तरेकडे देखील बऱ्याच जणांच्या नजरा नक्कीच आहेत. त्या दरम्यान बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलं आहे. लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये चेंडू होतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थोडी चुकी करत आहेत आणि त्या चुकीचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं आहे. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. गावदेवी सोनाले टीम समोर कोणता संघ खेळेल या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल या मॅचच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल वेगवान चेंडू बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. गावदेवी भादवाड की अमर स्पोर्ट कासने, अमर स्पोर्ट कासने की गावदेवी भादवाड, कोणता संघ टीम गावदेवी सोनाले समोर खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. महेंद्र पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल. या बलेचा बॉल. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत. बॉल थांबत नाही आहे, निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा चौकार. एकंदरीत या षटकामधील जवळजवळ 4 बॉलवर मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली आहे.
भगवान भोईर फॅन टीम, अमर स्पोर्ट कासने टीम आपण पाहतोय. तर एका बाजूला संजयबाई म्हात्रे फॅन टीम, गावदेवी भातवड. षटकातील पुढचा बॉल, जोरदार अपील, पंच मात्र संमत नाही आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी महेंद्र पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत बिनबाद 12 धावा. एकंदरीत आवश्यक धावगती जी आहे त्याहून अधिक धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. तर चांगली सुरुवात या ठिकाणी गावदेवी भातवड टीमच्या माध्यमातून. तर संदेश मी तुला 1 मिनिट थांबवतोय. बघा आपण या BPL स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ दी डे हे पारितोषिक देखील देणार आहोत आणि आम्हाला स्पॉन्सर केले आहेत. कल्लेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतोषजी म्हात्रे यांनी आणि पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ दी डे खेळाडू ठरला आहे बर्फानी बाबा टेमगर संघाचा मनोज डॅनी. मनोज डॅनी आपण यायचं आहे पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ दी डे. नक्कीच पारितोषिक वितरणासाठी मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय. या स्पर्धेची एक चांगली संकल्पना नक्कीच 50-50. प्रथमच आपण भिवंडी 40+ मध्ये कुंदनजी पाटील साहेब आणि अरविंदजी भोईर साहेबांच्या संकल्पनेतून ही 50-50ची संकल्पना पाहतोय. अभिनंदन मनोज डॅनी. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे अमर स्पोर्ट कासने संघाचा गणेश पाटील. आपण नंतर पारितोषिक घ्या, सध्या त्यांचा सामना सुरू आहे. तर कालच्या तिसऱ्या रात्रीमधून प्लेअर ऑफ द डे खेळाडू ठरलाय कृष्णाई 11 कारिवली संघाचा संदीप एम पाटील. संदीप पाटील आपण असाल तर आपलं पारितोषिक घ्या. चंदन नाईक या आपण त्यांचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. चंदन नाईक. कुंदन पाटील साहेबांना विनंती आहे साहेब आपले शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द डे तिसऱ्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे खेळाडू राहिला आहे कृष्णाई 11 संघाचा संदीप एम पाटील. गणेशचं बाकी आहे, सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचं आहे. गणेश पाटील अमर स्पोर्ट कासने या संघाचे खेळाडू. धन्यवाद. यस थँक्यू केनी वली. आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 12 धावा धावफलकावर आहेत बिनबाद गावदेवी भातवड संघ. आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर द्वारकानाथ म्हात्रे येतोय. रानसोनोली गावचा हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल. षटकातील पहिला बॉल द्वारकानाथ म्हात्रे. समोर आपण संजयबाई म्हात्रेला पाहतोय. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिलिंद भोईर चेंडू उचलतोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एकपेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक 13 वर पोहोचलंय. एक चांगली सुरुवात गावदेवी भातवड टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय कारण लक्ष जे आहे ते 45 धावांचं आहे. षटकातील पुढचा बॉल. कैलास नाईक सज्ज झालाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. झेल खाली गोट्या. यस अप्रतिम झेल. पहिला गडी फेल. कैलास नाईक बॅक टू द डगआउट. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु नक्कीच स्लोवरचा वापर फटका फसलाय त्या ठिकाणी. पहिली विकेट पाहायला मिळाली. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. अमर स्पोर्ट कासने टीमचे समर्थक त्या ठिकाणी दाखवले जात आहेत. मोठ्या संख्येने नक्कीच आपल्या टीमला चेअरअप करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. पहिला ब्रेक थ्रू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय द्वारकानाथ म्हात्रेच्या माध्यमातून. तर आता मात्र नवीन फलंदाज NAT3 नंबर 3 क्रमांकावरती आपण पाहतोय. यस थिंग्स ऑफ डेविल अँड डेविल इज देअर. मॅन इन रेड कॅप लालचंद तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यस भरपूर चांगली फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे लालचंद तरेच्या माध्यमातून.
हे आपण मॅजिक बॉक्स पाहू शकता. त्या ठिकाणावरनं देखील काही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. द्वारकानाथ मात्रेसाठी मात्र हे खूप मोठं चॅलेंज असेल. समोर लालचंद तरेला आपण पाहतोय, कारण लालचंद तरे एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज आहे. सातत्याने मोठ्या फटक्यांपासून त्याची ओळख आहे. भरपूर चांगली फलंदाजी या प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांनी केली आहे. तर आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय. तुम्ही बदल जरूर करा, मात्र वेळ कमी खर्च करा. मॅचला सुरुवात करा प्लीज, विनंती आहे. द्वारकानाथ म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील फटका चांगला आहे. गॅप शोधल्या, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झालाय, निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळला होता. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. लालचंद तरेच्या बॅटमधून आलाय. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 17 धावा. चांगली सुरुवात, चांगलं क्रिकेट, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गावदेवी भादवड टीमच्या माध्यमातून. अमर स्पोर्ट कासने टीमचा विचार केला तर काहीतरी वेगळं करावं लागेल तुम्हाला, कारण आपल्या टीमने 45 धावांचे लक्ष उभं केलं आहे, हे विसरून चालणार नाही आहे. प्रत्येक गोलंदाजाला मात्र या ठिकाणावरनं अगदी कंजूसभरी गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येकाला चांगलं षटक फेकणं खूप गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. यष्टीचित करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला होता, मात्र अगदी पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे त्या ठिकाणी लालचंद तरे. गणेश पाटीलचा यष्टांच्या मागे एक वेगळा रोल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच गणेश पाटीलने देखील भरपूर इम्प्रेस केलं आहे. या प्रकारे फलंदाजी केली आहे या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. द्वारकानाथ चांगलं षटक आतापर्यंत फेकतोय. 4 बॉल टाकून झाल्यात, फक्त 5 धावा खर्च करत एक महत्त्वाची विकेट देखील घेतली आहे. षटकातील पुढचा बॉल. द्वारकानाथ म्हात्रे कॅमेरा एंडकडनं बोलतोय. या बॉलेस टॅप करण्याचा प्रयत्न, हवा तसं संपर्क नाही आहे. इनफिल्डच्या आतमध्ये गोट्या त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल कंप्लीट, 1च धाव. या षटकानंतर आपल्याला मिलिंद भोईरचं षटक पाहायला मिळेल. 50 ओव्हरसाठी मात्र मिलिंद भोईरची नक्कीच त्या ठिकाणी निवड झाली आहे भादवड टीमच्या माध्यमातून. मिलिंद भोईर खांडपे संघाचा हा खेळाडू. त्याला मात्र षटक क्रमांक 3 50 षटक फेकावं लागेल. वेलकम कमलाकरजी पाटील. नक्कीच थोडे इंजर्ड आहेत आणि त्या कारणास्तव या स्पर्धेमधून माघार झाले, अन्यथा त्यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला असता. षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली. भगवान भोईर अप्रतिम झेल. फलंदाज बाद संजय भाई म्हात्रे. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. जवळ व्हाईट बॉलवर हा प्रहार झाला होता आणि सीमारेषेलगत काही इंचेस आतमध्ये मात्र भगवान भोईर यांच्या माध्यमातून एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 18 धावा. काय कमालीची गोलंदाजी द्वारकानाथ म्हात्रेच्या माध्यमातून, कारण 2 महत्त्वाच्या विकेट्स आणि त्याचबरोबर फक्त 6 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी, परंतु आता मात्र षटक क्रमांक 3 50 षटक. बॉलिंग ट्रॅकवर मिलिंद भोईर येईल. नवीन फलंदाज विनोद पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पिसे गावचा हा खेळाडू. तर मिलिंद पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल. आता मात्र अमर कासने टीमची पूर्ण मदार जी आहे ती या षटकावर डिपेंड आहे आणि ते षटक मात्र मिलिंदला कशा प्रकारचं फेकायचं आहे नक्की जाणून घ्यावं लागेल, कारण या ठिकाणावरनं मॅचचं रंगरूप बदलून
टाकण्याचा नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न असेल लालचंद तरेच्या माध्यमातून. षटकातील पहिला बॉल मिलिंद भोईर बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण लालचंद तरेला पाहतोय. या वेळेस मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. 50-50 षटकाची सुरुवात. पहिल्या बॉलवर आलाय हा धमाका. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. काही ताकद पाहायला मिळते या फटक्यामागे, नजाकत देखील पाहायला मिळते आहे. सरळ चेंडू आमच्या मुख्य व्यासपीठावर आला होता. 45 धावांचे लक्ष्य आहे. मात्र आतापर्यंत 13 बॉलवर ठोकल्या गेल्या 24 धावा. मिलिंद भोईर पुन्हा एकदा. मिलिंद भोईर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या पहिलेचा बॉल ऑन साइडला. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहेत शरद हालके. पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते आहे शरद हालकेच्या माध्यमातून. एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये झालंय. या चुका ज्या आहेत ना त्या तुमच्या टीमसाठी कुठेतरी महाग ठरतील, कारण प्रत्येक धाव तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. वारंवार पहिल्या षटकापासून आपण क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून थोड्या चुका आपण पाहतोय आणि त्या चुकांमध्ये काहीतरी कुठेतरी काही धावा ज्या आहेत त्या प्लस झाल्यात. मिलिंद पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल चांगला होता मात्र क्षेत्ररक्षक दूर आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. 50-50 षटक आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत आल्या 10 धावा. पहिल्या बॉलवर ब्लास्ट पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर मात्र 2 बॉलवर 2 डबल, अर्थातच 3 बॉलवर ठोकल्या 10 धावा. मात्र अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मिलिंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर लालचंद तरे. ऑन साइडला हा फटका देखील चांगला आहे, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक केलंय मिलिंद भोईरने. मिलिंद भोईर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. काय कमालीचं कमबॅक आतापर्यंत केलंय मिलिंद भोईरने. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. एक चॅलेंजिंग षटक फेकत असताना मात्र नक्कीच आतापर्यंत चांगलं कमबॅक मिलिंद भोईरच्या माध्यमातून. आतापर्यंत फक्त आणि फक्त 11 धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये. तर या बॉल नंतर आपल्याला समजेल की नक्कीच धावा प्लस होतील की मायनस होतील, कारण हे षटक जे आहे ते 50-50 षटक आहे. चांगली गोलंदाजी मिलिंद भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. विनोद पाटीलला मात्र निराश पावलांनी परतावं लागतंय. नवीन फलंदाज सचिन भगत मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील आणि शेवटच्या बॉलवर मोठा फटका आला तर मात्र धावा प्लस होतील, अन्यथा धावा ज्या आहेत त्या मायनस होतील. मात्र किती धावा प्लस होतील आणि किती मायनस होतील या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शेवटचा बॉल टाकून झाल्यानंतर मिळेल. मिलिंद भोईर. मिलिंद भोईर पुन्हा एकदा.
शेवटचा बॉल आहे, नक्की शेवटच्या बॉलवर बिग ब्लास्ट पाहायला मिळेल का? सचिन घरत आलाय. शेवटचा बॉल, नक्कीच बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे. सिंगल कंप्लीट होते त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होतील का? याच 2 धावा कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी. 50-50 षटक देखील पूर्ण होत आहे आणि या षटकाच्या माध्यमातून धावा खर्च झाल्या फक्त आणि फक्त 13 धावा. अर्थातच यापैकी मात्र 6 धावा ज्या आहेत त्या मायनस होतील. आता मात्र नक्कीच आपण समीकरण जाणून घेऊया. धावा 25 झाल्या आहेत. यस, आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 20 धावांची आवश्यकता आहे. मिलिंद भोईरने मात्र कुठेतरी ही मॅच जिवंत ठेवली आहे. बॉलिंग ट्रॅकवर सतीश थले येतोय. अगदी महत्त्वाचा षटक आहे अमर स्पोर्ट कासने टीमच्या माध्यमातून. या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. स्पीडअप करा प्लीज भाऊ पाटील सर. आपण देखील वॉर्न करत राहा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. 12 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे. सतीश थले साईड आर्म गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. द स्टाईल ऑफ मलिंगा. सतीश थलेने देखील भरपूर इम्प्रेस केलं या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा उरतील हे देखील महत्त्वाचं आहे. चला मॅचला सुरुवात करा. नक्कीच वेलेगावचा हा खेळाडू सतीश थले बॉलिंग ट्रॅकवर येतोय. टीमच्या कॅप्टनने मात्र सतीश थलेवर 4थं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारीने गोलंदाजी करेल का पाहूया. यस, तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. सो गरज सर आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला मॅचला सुरुवात करा प्लीज, विनंती आहे. सतीश थले बॉलिंग ट्रॅकवर येतोय. तर समोर आपण लालचंद तरेला पाहतोय. आता मात्र या मॅचच्या माध्यमातून गावदेवी भादवड टीमसाठी लालचंद तरेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. षटकातील पहिला बॉल सतीश थले बोलतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. चेंडूची दिशा चुकीची होती. लेग स्टिक मिस करत होता चेंडू आणि त्यावर मात्र हा प्रहार झालाय. लालचंद तरे समोर तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाही आहेत, नाहीतर परिणाम समोरच आहेत. आलाय त्याच्या बॅटमधून हा चौकार. आता मात्र उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 11 बॉलवर विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल पहिल्याच बॉलवर आलाय हा चौकार. सतीश थलेवर मात्र आता दबाव थोडा असेल. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना बर्फानी बाबा टेमघर पद्माकर चौधरी फॅन टीम. त्या उलट आपण नक्कीच दीपक पाटील फॅन टीम पृथ्वी इंटरप्राइजेस गुंदावली टीमला पाहणार आहोत. यावेळेस भरपूर वेग होता या चेंडूवर. यास अति घाई संकटात नाही. रन आउटची विकेट. फलंदाज बाद सचिन.
सचिन बाद झाला. नवीन फलंदाज रुपेश मुकादम मैदानाच्या आतमध्ये येतोय. पायगाव गावचा हा खेळाडू नक्कीच रुपेश मुकादम. सतीश थलेचं हे कमबॅक आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. लालचंद तरे विथ रुपेश मुकादम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उर्वरित अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 10 बॉलवर 16 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. सतीश पुन्हा एकदा ऑफसाईडला बॉल टोकण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही आहे. चांगली गोलंदाजी. बॉल निर्धाव गेलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणावरनं दबाव निर्माण करेल गावदेवी बादवड टीमवर. साईड आर्म गोलंदाजी आपण पाहतोय. द लसित मलिंगा स्टाईलने ही गोलंदाजी होती आहे. पुन्हा एकदा सतीश. समोर आपण लालचंद तरेला पाहतोय. हा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक द्वारकानाथ मात्र झेल खाली. चुकी पाहायला मिळते आहे. ही कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे? यस, अगदी सरळ साधा सोपा झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. मी तर म्हणेन कॅच नाही आहे, ही मॅच सोडली आहे. द्वारकानाथ मात्रेच्या माध्यमातून भरपूर कमी वेळा अशा चुका पाहायला मिळत आहेत. दोन धावा देखील मिळाल्या त्या ठिकाणी. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 31 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या ठिकाणावरनं नक्कीच अमर स्पोर्ट कासने संघ थोडा विचार करेल या झेल नंतर. षटकातील पुढचा बॉल. सतीश थले बॉलिंग ट्रॅकवर. यस, कॅच सोडली आहे तुम्ही. त्याचा परिणाम तुम्ही पाहू शकता. आलाय पुढच्या बॉलवर लालचंद तरेच्या बॅटमधून षटकार. नक्कीच झेल ड्रॉप झाला होता या आधी आणि त्यानंतर मात्र काय फटका खेळलाय त्या ठिकाणी. लालचंद तरेच्या बॅटमधून आलाय हा षटकार. पहिल्या षटकापासून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चुका करतायत नक्कीच आणि त्या चुकांचं रूपांतर मात्र धावांमध्ये होतंय. 6च्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 37 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि आता मात्र उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉलवर 8 धावांची आवश्यकता आहे. सतीश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील फटका चांगला आहे ऑन साइडला. हा बॉल देखील निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. नक्कीच या षटकार आणि चौकारानंतर तुम्ही सतीश थलेला दोष देणं कुठेतरी अयोग्य ठरेल. कारण द्वारकानाथ मात्रेच्या माध्यमातून जी चुकी झाली आणि त्या चुकीचं रूपांतर पुढच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके. आता मात्र जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आपण गावदेवी बादवड संघाला पाहतोय. शेवटचं अंतिम षटक आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच द्वारकानाथ म्हात्रे यांची चुकी येऊन ठेपली. आता मात्र शेवटच्या 6 बॉलवर 4 धावांची आवश्यकता आहे. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता. द्वारकानाथ म्हात्रेच्या माध्यमातून जी कॅच ड्रॉप झाली होती त्या ठिकाणावरनं मॅच देखील टर्न झाली आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. त्यानंतर मात्र नक्कीच अगदी सरळ साधा सोपा झेल धरतीला दान झाला होता. प्रश्न जरूर असेल की ही कॅच जी आहे ती बसून घेण्याची काय आवश्यकता होती. शेवटचं षटक. 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. गणेश पाटील टीमचे कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत.
चला मॅचला सुरुवात करा. चला मॅचला सुरुवात करा. सहा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर बदल केला जातोय त्या ठिकाणी, आवश्यक देखील आहे, कारण गणेश पाटीलला मात्र या ठिकाणावर एक मॅजिकल षटक फेकायचा आहे. कदाचित त्या झेलपासून मॅचचं चित्र जे आहे ते तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु आता गणेश पाटीलवर जिम्मेदारी आहे. 6 चेंडू 4 धावा. शेवटचं षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गणेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर आपण रुपेश मुकादमला पाहतोय, पायगाव गावचा हा खेळाडू. पहिला बॉल गणेश पाटील. पहिलाच बॉल गॅप शोधली आहे, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. विजयाचा फटका रुपेश मुकादमच्या बॅट मधून निघलाय. मॅच फिनिश, सामना जिंकला टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक अमर स्पोर्ट कासने. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने आपल्या बॅटमधून ठोकल्या 2 षटकार 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 32 धावा. नाव आहे लालचंद तरे. चला मॅन ऑफ द मॅच साठी या लालचंद तरे. मॅन ऑफ द मॅच साठी लालचंद तरे. आपण त्वरितच व्यासपीठावर या. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अरविंद भोईर साहेबांना विनंती करतोय, आपला शुभ हस्ते आपण प्रथम मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. त्यानंतर गिफ्ट टॅम्पर आहे, या सन्माननीय जितेंद्र पाटील आपणास विनंती करतोय, आपला शुभ हस्ते द्या. माझी उपसरपंच दापोडे गाव प्रल्हाद पाटील यांच्या माध्यमातून ते गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्पॉन्सर झालंय. जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. त्यानंतर सन्माननीय प्रभाकरजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण पुढचं गिफ्ट हॅम्पर देतोय, जे गिफ्ट हॅम्पर आम्हाला शिवाजी म्हात्रे शाखा प्रमुख पिंपलास यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालंय. त्यानंतर यशवंत केने यांच्या माध्यमातून देखील गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर झालंय. मी सदा म्हात्रे आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते ते गिफ्ट हॅम्पर द्या. त्याचबरोबर नितीन पाटील यांच्या माध्यमातून देखील गिफ्ट हॅम्पर आहे, सदा म्हात्रे आपण ते देखील द्यायचं आहे. त्यानंतर कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर झालंय, ते नक्कीच आपण प्रदीप जोशी साहेबांच्या शुभ हस्ते देऊया. त्यानंतर सन्माननीय नितीनजी पाटील आपणास विनंती करतोय, आपला शुभ हस्ते श्याम लक्ष्मण चौधरी साहेबांच्या माध्यमातून जे गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर झालंय ते आपण द्यायचं आहे. अमर स्पोर्ट कासने टीमचे गणेश पाटील आपण या. यस लालचंद तरे आपण जॉईन व्हायचं आहे. तर गणेश पाटील आपण प्लेअर ऑफ द डे तुमचा जो राहिला होता तो घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. लालचंद तरे मॅन ऑफ द मॅच स्वीकारली आहे, कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय. नक्कीच या ठिकाणी खेळत असताना टीमने जो तुझ्यावर भरोसा दाखवला नक्कीच, आणि ही मॅन ऑफ द मॅच जी मिळाली आहे ती कोणाला समर्पित करणार? पूर्ण टीमला, कारण पूर्ण टीमचा जो माझ्यावरती विश्वास होता मला तर वाटतं मी तसा पूर्ण हे केलेला आहे.
तुझी झेल सुटली त्यानंतर 2 मोठे फटके आले. कदाचित त्या ठिकाणावरनं ती झेल टर्निंग पॉईंट ठरू शकली असती का? हो नक्कीच टर्निंग पाहून होऊ शकली असते. धन्यवाद. पुढच्या मॅचसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. नक्कीच लालचंद तरे पुन्हा एकदा आपण थांबायचं आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, कारण आपण जर पाहिलं तर मंडळाच्या माध्यमातून जो निर्णय घेतला होता की 50-50 ओव्हर, प्रथमच आपण या ठिकाणी त्या 50-50 ओव्हरचा प्रयोग केला. लीग मॅचेसपर्यंत तो जो नियम आहे तो मर्यादित ठेवायचा होता. मात्र तो नियम जो आहे तो सर्वांना आवडला, भरपूर प्रतिसाद त्या नियमाचा मिळाला आपल्याला, आणि त्यानंतर मात्र तो नियम जो आहे तो नॉकआउटमध्ये देखील ठेवण्यात आला आहे. या संदर्भात तुझं वैयक्तिक मत काय? हा जो 50-50 ओव्हरचा जो हे आहे ओव्हरचा तो निर्णय एकदम उत्तम आहे आणि त्याचा बेनिफिट दोन्ही संघांना मिळतो आहे. असं नाही का एकाला मिळेल असं नाही, दोन्ही संघांना मिळतो आणि निर्णय एकदम उत्तम आहे, योग्य आहे. नक्कीच धन्यवाद. तर मित्र, हे होते लालचंद तरे, ज्या मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. बोली आपण कॉम्बॉक्समध्ये ओव्हर टू द कालीराम केनी. तर प्लेअर ऑफ द डे नक्कीच अमर स्पोर्ट कासने संघाचा गणेश पाटीलला आपण देऊया. नक्कीच संतोषजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला हे गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर झालेले आहेत. आणि प्लेअर ऑफ द डे गणेश पाटील याला पारितोषिक देण्यासाठी नक्की संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द डे गणेश पाटीलला हे पारितोषिक देऊन सन्मानित करूया. अभिनंदन संजयभाई म्हात्रे आणि हडलक भगवानजी भोईर, अमर स्पोर्ट कासने. चला मित्रांनो, मैदानाच्या बाहेर या प्लीज. अध्यक्ष साहेबांची सूचना आहे, सामना सुरू करा. आपण प्लीज आमचे लाडके प्रेक्षक खेळाडू आपण मैदानाच्या बाहेर आहे मित्रांनो, प्लीज. धन्यवाद. चला सामना आपल्याला सुरू करायचा आहे. स्पर्धेचा पहिला सेमीफायनल